मिरजेतील डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर झेन इक्बाल तांबोळी यांचे अत्याधुनिक तांबोळी यूरोलॉजी आणि अँड्रोलॉजी हॉस्पिटल सुरू झाले आहे। येथे किडनीचे सर्व विकार, किडनी स्टोन, मुतखडा, लघवीच्या विविध तक्रारी, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार तसेच पुरुषांच्या सर्व लैंगिक समस्यांवर एकाच ठिकाणी अत्याधुनिक तपासणी आणि अचूक प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध आहेत। तरी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा। तसेच मिरजेतील पहिले प्रगत वंध्यत्व निवारण केंद्र तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गेल्या 20 वर्षापासून या छताखाली यशस्वीपणे कार्यरत आहे। येथे IUI, IVF, ICSI, ICSI यासारख्या सर्व आधुनिक उपचार पद्धती तज्ञ डॉक्टर इक्बाल कासिम तांबोळी हे करत आहेत। विश्वासार्ह उपचारासाठी डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलचे तांबोळी यूरोलॉजी अँड अँड्रोलॉजी हॉस्पिटल आणि तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। आमचा पत्ता आरफा हॉटेल रोड, जुने लोकपूर, हॉस्पिटल समोर, मिरज। मोबाईल नंबर 98 19 70 18 08 0233 22 21 543। नसरापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांची मागणी। नसरापूर येथील बलात्कार प्रकरणातील पीडित बालिका ही सोलापूरची असल्याने आज संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे। सोलापूर शहरातील नागरिकांनी एकत्र येत पीडित बालिकेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी बोलताना खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी सांगितले की या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर शहर तसेच राज्यभर दुःख व्यक्त केले जात आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पीडित मुलीच्या कुटुंबियाच्या संपर्कात असून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे। तसेच मी संसदेत सोलापूरच्या लेकीसाठी आवाज उठवणार असून पीडित कुटुंबियांना नक्की न्याय मिळवून देईन असेही डॉक्टर वाघमारे यांनी स्पष्ट केले। या घटनेच्या निषेधार्थ सोलापूर शहरात आयोजित श्रद्धांजली सभेत भाजपच्या अध्यक्षा रोहिणी तळवळकर यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। SS न्यूज मराठीसाठी सोलापूरहून शहाजान अत्तार यांचा रिपोर्ट। खरं तर आजचं हे आंदोलन सोलापूरच्या नातीच्या, महाराष्ट्राच्या लेकीच्या आणि या देशातल्या प्रत्येक मुलीनं सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठीचं हे आंदोलन आहे। आम्ही सगळ्या जणी आज रस्त्यावरती रणरणत्या उन्हामध्ये एकत्र आलोय, कारण जो नराधम 3.5-4 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार करतो त्याला जगण्याचा अधिकार नाही, तो फासावरतीच लटकला पाहिजे ही मागणी समस्त सोलापूरकरांची, महाराष्ट्राची आहे। यामध्ये आम्ही पीडितेच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत, आम्ही न्यायाच्या सोबत आहोत आणि नराधम जोपर्यंत फासावर लटकला जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हे त्यांना आश्वस्त करण्यासाठी मी इथे आहे। जर मी एक लोकप्रतिनिधी आहे तर कुठेतरी AC ऑफिसमध्ये बसून प्रतिक्रिया देणं हे माझं काम नाही आहे। सत्ताधारी पक्षाचे खासदार म्हणून माझी जबाबदारी जास्त आहे आणि आमदार खासदार असण्यापेक्षा मी या सोलापूरची लेक आहे। ज्या अनवाणी पायानं या सोलापूरच्या रस्त्यांवर चालले, आज पुन्हा त्याच रस्त्यावरती बसून सोलापूरच्या लेकीसाठी न्याय मागताना माझं पद, माझी खासदारकी मला आडवी नाही येणार, कारण हा रस्त्यावरचा संघर्ष करतच मी पुढे आली। आणि त्यामुळे ज्या महिलांनी हंबरडा फोडला, ज्या महिलांनी आक्रोश केला की त्या नराधमाला ठेचून मारला पाहिजे, त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे, आम्ही त्यांच्या भावनांशी सहमत आहोत। परंतु देशात कायद्याचं राज्य आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, नराधम जोपर्यंत फासावर लटकला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। फडणवीस शिंदे यांनी प्रेस दिली आहे, राज्य सरकारवर टीका केलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा, काल घडलेला आहे। त्यांनी जल्लोष साजरा करत आहेत इलेक्शनचा। मला वाटतं की ही वेळ राजकारण करण्याची आहे का, ही वेळ राजकीय स्वार्थ साधण्याची आहे का? मी सुद्धा खूप काही बोलू शकते, मी सुद्धा प्रश्न विचारू शकते की जर सोलापूरच्या महिला जर रणरणत्या उन्हात रस्त्यावर आहेत तर ताई, मग आपली नैतिक जबाबदारी नाही का की त्यांच्यासोबत रस्त्यावर येऊन बसण्याची? पण दादा, मी हे बोलणार नाही। हे सगळं बोलायला निवडणुका पडल्यात की हो? हे बोलायला सुद्धा एका लेकीचं मरण पाहिजे का हो आपल्याला? हे बोलायला म्हणजे जिथं त्या लेकीची आई रडतीये, मग तिथं आपणाला आपलं राजकारण आणि राजकीय स्वार्थ कोणाचा तरी राजीनामा, अरे चुलीत घाला ना तुमचं राजकारण। मला नाही कळत दादा राजकारण, गरीब घरची पोरगी आहे मी, मला कळतं त्या आईचं दुःख,
त्यामुळे मी राजकीय स्टेटमेंट करणार नाही हो. राजकारण करायला लई प्रसंग पडलेत. आज महाराष्ट्र रडतोय, सोलापूर रडतोय, त्या पोरीच्या दुःखासाठी रडतोय, त्या आईच्या दुःखासाठी रडतोय आणि त्या लांडग्याला जोपर्यंत फाशी होत नाही ना तोपर्यंत मी लढत राहील. हा शब्द द्यायला मी आज रस्त्यावरती उभी आहे. बस मला राजकारणाशी देणं घेणं नाही. बदलापूर सारखा